हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की BSc नर्सिंगचे ॲडमिशन महाराष्ट्रातील चालू झालेले आहेत आणि आज दिनांक आहे मित्रांनो 22 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपल्याला जी प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स भेटणार होती तर ती आत्ता रात्रीचे 11:40 झालेले आहेत आणि या टायमाला ती सीट मॅट्रिक्स आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहे मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की सीट मॅट्रिक्स डाउनलोड कशी करणार आपण. तर तुम्हाला इथपर्यंत मी कसं आलो हे ऑलरेडी माहिती आहे. सर्व मुलांना आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे CET सेलची, तर ही CET सेलची वेबसाईट माहिती आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, या CET सेलच्या वेबसाईटवर आल्यावर आपल्या BSc नर्सिंगच्या पोर्टलवर जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला पोर्टल ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर आपल्यासमोर ही जी नोटिफिकेशनचं जे पोर्टल आहे, तर नोटिफिकेशनच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर BSc नर्सिंग. या ऑप्शनवर जसं तुम्ही क्लिक कराल तसंच तुमच्यासमोर आपली जी PDF आहे तर ती PDF गुगल ड्राईव्हमध्ये किंवा तुमच्याकडे असणाऱ्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन होईल. आता ही PDF जी आहे तर ही PDF मित्रांनो, एकच मिनटं, ही चुकीची PDF आलेली आहे. आपण परत डाउनलोड करतो आहे, डाउनलोड अगेनमध्ये जातो आहे. तर ही जी अपडेटेड मित्रांनो तुम्हाला जी PDF आहे तर ही 18 पेजेसची PDF आहे, तर ती तुम्हाला इथे ओपन झालेली दिसेल. तर आत्ता आपण व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की हे PDF काय काय आहे आणि ही तुमच्यासाठी चॉईस फिलिंगसाठी ही PDF कशी गरजेची पडेल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. तर त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. कारण की ॲडमिशनबद्दल येणारी प्रत्येक अपडेट ही तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच लवकर बघायला भेटणार आहे. तर चालू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सीट मॅट्रिक्स. तर ती कशी डाउनलोड करायची हे तुम्हाला आता समजलंच असेल. तर तुम्ही पण काय करायचं आहे, सीट मॅट्रिक्स डाउनलोड करायची आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत की गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज किती आहेत आणि आत्तापर्यंत जे रिझर्वेशन भरपूर मुलांनी मला कमेंट्स केल्या. तर कुठल्या कॉलेजमध्ये किती रिझर्वेशन आहे आणि कुठल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत, तर याचं पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्हाला या PDF बघायला भेटणार आहे. तर आपण स्टार्ट करूया गव्हर्नमेंट कॉलेजपासून. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सर्वात पहिले सिरियल नंबर 1, 2, 3, 4, 5 असे 5 कॉलेजेस आहेत. त्यानंतर त्याचे कोड्स आहेत. 9111 पासून आपले गव्हर्नमेंट कॉलेजचा कोड चालू होतो आहे. त्यानंतर कॉलेजचं नाव येतं आहे. त्यानंतर त्याची इनटेक कॅपॅसिटी म्हणजे त्या कॉलेजमध्ये किती मुलांना मॅक्झिमम ॲडमिशन भेटू शकतं किंवा एक बॅच त्या कॉलेजची किती मुलांची असते, त्याला आपण म्हणतो इनटेक कॅपॅसिटी. त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघतोय की रिझर्वेशन, की पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी किती रिझर्वेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं कास्ट वाईज क्लासिफिकेशन मित्रांनो बघू शकता आणि पर्टिक्युलर कास्टच्या खाली नंबर दिलेला आहे. तो नंबर म्हणजे तिथे विद्यार्थी किती असणार आहेत. तर जनरल आणि विमन्ससाठी स्पेशल रिझर्वेशन असतं नर्सिंगमध्ये. मुलांसाठी अजूनपर्यंत कुठलं रिझर्वेशन नर्सिंगमध्ये नाही आहे. तर आपण कॅटेगरीप्रमाणे बघतोय SC, ST, VJ1, VJN2, त्यानंतर N3, OBC, त्यानंतर सर्वांची टोटल, त्यानंतर ACB कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी. त्यानंतर स्टेटचे टोटल सीट्स आणि ऑदरमध्ये D1, D2, D3, त्यानंतर टोटल करून असे पूर्ण 50 सीट्स आहेत प्रत्येक मेडिकल कॉलेजचे किंवा प्रत्येक गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजचे. तर मित्रांनो, आपण आता बघू कुठले कुठले गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस आहेत. तर सर्वात पहिलं कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई, ज्याची इनटेक कॅपॅसिटी मित्रांनो 50 आहे. त्यानंतर आहे कॉलेज ऑफ नर्सिंग BJ मेडिकल कॉलेज पुणे, त्याची पण आहे 50 कॅपॅसिटी. त्यानंतर नागपूरचं नर्सिंग कॉलेज जे आहे 50 कॅपॅसिटीचं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नर्सिंग कॉलेज किंवा कॉलेज ऑफ नर्सिंग GMC अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर, त्याची पण कॅपॅसिटी 50 आहे. आणि नवीनच चालू झालेलं आहे मागच्या वर्षी, ते म्हणजे आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज नांदेड. तर नांदेडचं जे नर्सिंग कॉलेज आहे तिथं पण आपल्याला 50 इतकी सीट कॅपॅसिटी किंवा इनटेक कॅपॅसिटी मित्रांनो बघायला भेटते. त्यानंतर ह्या PDFच्या तुम्ही जर खाली येणार तर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला 250 पैकी पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, टोटल सीट्स हे तुम्हाला कळेल. जर तुमचा कॅटेगरीचा रँक जर या नंबराच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला 99.9% गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल कसं, SC कॅटेगरीमध्ये जनरलसाठी 22 जागा आहेत. म्हणजे जे SCमध्ये जे 22 कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत म्हणजे
तिथं जे एस सी कॅटेगरीमध्ये 22 रँक म्हणजे पहिले 22 विद्यार्थी आहेत, तर त्यांना पहिल्या 22 विद्यार्थ्यांना त्यांच्यापैकी जे इथं आपले जे चॉईस फिलिंगमध्ये कॉलेजेसचे नावं टाकतील गव्हर्नमेंटचे, तर त्यांना कॉलेज भेटण्याची चान्सेस जास्त आहेत. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल किंवा गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजसाठी मित्रांनो चॉईस फिलिंग करायची आहे, की ज्यांचा कॅटेगरीचा जो रिझर्वेशन नंबर आहे किंवा कॅटेगरीचा SML आहे, तर तो कॅटेगरीचा तुमचा रँक नंबर ह्या नंबरच्या आतमध्ये असला पाहिजे. जसं की SCसाठी 22 जागा आहेत, त्यानंतर मुलींसाठी 10 आहेत, अशा टोटल 32 जागा आणि PWDसाठी 1. PWD म्हणजे काय? पर्सन विथ डिसॅबिलिटी. जर कोणी अपंगत्व असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण आपल्याकडे स्पेशल रिझर्वेशन असतं. तर मित्रांनो असे टोटल मिळून आपल्याकडे 250 जागा आहेत, ज्या की आपल्या गव्हर्नमेंटसाठी आहेत. आता आपण प्रत्येक एक आकडा सांगत बसणार नाही, तर हे तुम्ही स्वतः डाउनलोड करायचं आहे आणि तुमच्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत तर त्या बघायच्या आहेत. ओपनसाठी 39 आहेत आणि OBCसाठी 30 सीट्स आहे. म्हणजे ओपन आणि OBC जास्त फरक नाही आहे, फक्त 9 सीट्सचा फरक आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारे तुमची चॉईस फिलिंग करायची आहे. कळलं आहे मित्रांनो? तर हे होतं आपलं गव्हर्नमेंट कॉलेज. आता आपण वळूया सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसकडे. तर मित्रांनो सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसची इनटेक कॅपॅसिटी ही व्हेरिएबल असते. काही कॉलेजला 50 आहे, काही ठिकाणी 30 आहे, काही ठिकाणी 100 आहे, 40 आहे, 60 आहे. प्रत्येक कॉलेजची कॅपॅसिटी वेगळी आहे. प्लस प्रत्येक कॉलेजचं जे रिझर्वेशन जे असतं, तर ते रिझर्वेशन पण काही ठिकाणी वेगळं आहे. जसं तुम्ही पहिलं कॉलेज बघू शकता, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई. तर हे फक्त मुलींसाठी कॉलेज आहे. इथं मुलांना जागा नाही आहे. त्यानंतर तुम्ही दुसरं कॉलेज बघू शकता, तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग, जिथे इनटेक कॅपॅसिटी आहे 100 मुलांची आणि इथं SC कॅटेगरीसाठी 5 जागा आहेत, STसाठी 2 आहेत, VJसाठी 1 आहे, N1साठी 1 आहे. तर तुम्ही इथं पुढं वाचू शकता आणि तुमच्या कॅटेगरीसाठी टोटल जागा किती आहेत हे तुम्हाला PDFच्या शेवटी कळेल. तर आता आपण डायरेक्ट जातोय PDFच्या शेवटच्या पानावर. आपली PDF आहे मित्रांनो 18 पानांची. 18 पानांच्या पेजला तुम्ही जर आलात तर सिरियल नंबर 173 तुम्हाला दिसतोय. म्हणजे पूर्ण कॉलेज किती आहेत? 173 कॉलेज यावर्षी चॉईस फिलिंगसाठी असणार आहेत किंवा राउंड 1साठी 173 सेमी गव्हर्नमेंट कॉलेज प्लस 5 गव्हर्नमेंट कॉलेज असे सर्व मिळून 178 कॉलेज आपल्या राउंड 1साठी असणार आहेत. आणि टोटल सीट्स किती आहेत तर सेमी गव्हर्नमेंटच्या आहेत 9,200 सीट्स प्लस गव्हर्नमेंटच्या आहेत 250 सीट्स. असं पूर्ण होतंय 9,450 सीट्स. आणि मित्रांनो आता तुम्हाला एका गोष्टीवर ध्यान द्यायचं आहे, की आपण जी सीट मॅट्रिक्स आपण बघतोय सीट मॅट्रिक्स आणि आता याच्यापूर्वी आपण जी मेरिट लिस्ट बघितली होती, तर त्या मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो 15,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपल्याकडे जागा फक्त आहेत 9,500. तर याच्यातून तुम्हाला एक गोष्ट समजून जाईल, की फक्त 9,500 जागा आहेत आणि आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेल्या मुलांची संख्या आहे 15,500 म्हणजे जवळपास 5,500 ते 6,000 मुलं असे राहणार आहेत, की ज्यांना कॉलेज भेटणं हे शक्यच नाही आहे, कारण की आपल्याकडे तेवढ्या सीट्स अवेलेबल नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती छोटीशी इन्फॉर्मेशन, की जी कशाच्या रिलेटेड आहे, ती रिलेटेड आहे आपल्या BSc नर्सिंगच्या सीट मॅट्रिक्स. त्यानंतर आता आपण बघतोय, की कुठल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. तर इथं शेवटच्या पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला SC कॅटेगरीसाठी 390 जागा आहेत त्यापैकी आणि विमनसाठी 192 आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 210 प्लस 99 अशा जागा आहेत. तर तुम्ही ही PDF वाचू शकता. आपण OBCच्या जागा बघतोय, तर OBCच्या जागा 568 जागा प्लस मुलींसाठी 281 जागा स्पेशल रिझर्वेशनमधून येतील आणि ओपनसाठी 2,897 जागा आहेत आणि त्यात मुलींसाठी 1,496 जागा ह्या रिझर्व्ह आहेत. म्हणजे अल्टिमेटली 50% जागा ह्या मुलांच्या असतील, 50% जागा ह्या मुलींच्या असतील. अशा प्रकारे आपण टोटल बघतोय, तर टोटल आहे आपली 2,900. तर 2,900 पैकी इथं मुलींसाठी कॅटेगरी रिझर्वेशनमधून 2,753 जागा या मुलींसाठी फिक्स आहेत. कळलं आहे मित्रांनो? त्यानंतर आता आपण बघतोय, की प्रत्येक कॉलेजला IQ म्हणजे काय आहे? तर IQ म्हणजे मित्रांनो, IQ म्हणजे इथं तुम्हाला बघायला भेटेल अदर रिझर्वेशनमध्ये IQ आहे. तर IQ म्हणजे काय असतं? IQ म्हणजे असतं रिझर्वेशन कोटा. इथे तुम्हाला IQ बघायला मिळेल मित्रांनो. तो IQ म्हणजे आहे रिझर्वेशन कोटा किंवा आपण त्याला इन्स्टिट्यूशनल कोटा असंही म्हणू शकतो. इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे आपलं मॅनेजमेंट. अदर रिझर्वेशनमध्ये येतं आपलं मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा. तर हे जे ॲडमिशन्स असतात तर हे कॉलेजच्या प्रायव्हेट बेसिसवर असतात. याची कुठलीही ऑनलाईन प्रोसिजर
नसते. फक्त तुम्हाला डायरेक्ट पर्टिक्युलर कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशनल कोटासाठी जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला नाव द्यायचं आहे आणि मग तिथं कॉलेजचा सेपरेट राऊंड होईल. आता काही जण म्हणतील हा इन्स्टिट्यूशनल कोटा राऊंड कधी असेल, तर ज्यावेळेस आपले 2 कॅप राऊंड आणि 2 मॉपअप राऊंड होतील. यानंतर प्रत्येक कॉलेजला स्वतःनी काही सीट्स भरण्याची परवानगी असते, ज्या सीट्समध्ये ते मॅनेजमेंटची फीज किंवा कॉलेजची पूर्ण फीज विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. तर अशा सीट्स भरवण्यासाठी आपल्याकडे IQ म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा, त्यालाच आपण मॅनेजमेंट कोटा असंही म्हणतो. तर मित्रांनो, तुम्हाला इन्फॉर्मेशन कळली असेल की ॲडमिशन कुठल्या पद्धतीने होतात. स्टेट कोटा कुठला आहे, त्यानंतर ऑदर रिझर्वेशनमध्ये आपल्याला येतं इन्स्टिट्यूशनल कोटा आणि स्टेटमधून प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॅटेगरीप्रमाणे त्याला रिझर्वेशन किती भेटणार आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपली सीट मॅट्रिक्स तर आलेली आहे. तर आता विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न असेल की यापुढे काय करायचं आहे. तर मित्रांनो, एकदम सोप्यामध्ये सांगतोय की आता यापुढची प्रोसेस डायरेक्ट आपली चॉईस फिलिंगची असणार आहे. चॉईस फिलिंग म्हणजे काय, या कॉलेजच्या लिस्टपैकी तुम्हाला काही कॉलेज उचलायचे आहेत आणि ते तुम्हाला ॲडमिशनसाठी टाकून द्यायचे आहेत. तर आता हे उचलायचे म्हणजे असेच उचलायचे का? नाही मित्रांनो. तर तुम्हाला कुठलं कॉलेज जवळ आहे, कुठल्या कॉलेजची फी तुम्हाला अफोर्डेबल आहे, त्यानंतर कुठल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कॉलेजला तुम्ही जाऊ शकता. तर अशा कॉलेजची लिस्ट तुम्हाला ह्या 173 कॉलेजेसपैकी बनवायची आहे आणि स्वतःची एक सेपरेट लिस्ट बनवायची आहे, जी तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळेस उपयोगी पडणार आहे. तर तुम्ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही लिस्ट आतापासूनच बनवायची आहे. आता लिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजची डीप इन्फॉर्मेशन असणंही गरजेचं आहे. तर तुम्हाला आता ही डीप इन्फॉर्मेशन भेटणार कुठे? तर इथं पर्टिक्युलर कॉलेजला जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर त्या कॉलेजचं पूर्ण नाव दिलेलं आहे, प्लस तिथं इनटेक कॅपॅसिटी पण आहे. तर तुम्ही Googleला जायचं आहे आणि ह्या पर्टिक्युलर कॉलेजबद्दल सर्च करायचं आहे. कॉलेजवर थोडा सेल्फ रिसर्च करायचा आहे. कॉलेज कधी स्टार्ट झालं आहे, कॉलेजचा पासिंग रेशो किती आहे, त्यानंतर कॉलेजचं मागच्या वर्षी असणारं शेवटच्या ॲडमिशनला किती मार्क्स होते, ज्याला आपण काय म्हणतोय की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती आहे. म्हणजे पर्टिक्युलर म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स आणि कॉलेजचे असणारे मागच्या वर्षीचे मार्क्स दोन्ही कंपेअर करता येतील. तर ते पण तुम्हाला सोपं जाईल, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की मला जे कॉलेज पाहिजे आहे ते कॉलेजला मी ॲपियर होऊ शकतो की नाही. कारण की तुम्ही काय करायचं आहे, त्या कॉलेजचा कट ऑफ जो असेल तो कट ऑफ तुम्हाला मॅच करून बघायचा असेल. आता हा कट ऑफ तुम्हाला कुठे भेटेल, तर कॉलेजच्या ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाणार, तर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हा कट ऑफ भेटेल. नसेल भेटत तर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर कॉलेजचा फोन नंबर दिलेला असतो किंवा ईमेल ID असतो. तुम्ही तिथून डायरेक्ट कॉलेजला मेलही टाकू शकता किंवा सोपं आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांच्या वर्किंग हावर्समध्ये कॉलेजला कॉल करून तुम्ही तिथं फी किती आहे, इनटेक कॅपॅसिटी तर इथं दिलेलीच आहे. त्यानंतर तिथल्या बाकीच्या ज्या रूल्स रेग्युलेशन्स असतील, हॉस्टेल असेल, मेस असेल, तर या सर्व माहिती तुम्ही कॉलेजकडून डायरेक्टली आता काढायची आहे आणि 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमची चॉईस फिलिंगसाठीची जी लिस्ट आहे, तर ती लिस्ट तुम्हाला अपडेट करून ठेवायची आहे. कारण की चॉईस फिलिंगसाठी खूप कमी दिवस लागतात आणि मग जे मुलं प्रिपेअर नसतात ते काय करतात, या लिस्टपैकी अंदाजपंच कॉलेज टाकून देतात आणि मग त्यांना कुठलं तरी कॉलेज भेटून जातं आणि मग मुलं नाराज होतात कॉलेजला गेल्यावर. मग त्यांना असं वाटतं की मला असं कॉलेज नको पाहिजे होतं आणि मला असंच कॉलेज भेटले. तर मित्रांनो, तुम्हाला आता इथून पुढं रोजचे रोज साईटवर अपडेट राहायचं आहे. रोज येणाऱ्या ज्या अपडेट्स असतील तर त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. तर ह्या समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून जी पण नवीन अपडेट येईल तर तिच्यावर व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडेल आणि तुम्ही लगेच व्हिडिओचा ॲसेस घेऊन इन्फॉर्मेशन काय आहे ती तुम्ही जाणून घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा मित्रांसोबत शेअर करा की ज्यांना आता BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांना कॉलेज लिस्ट पाहिजे होती. तर आता आपली कॉलेज लिस्ट आलेली आहे. यापैकी तुम्हाला जे आवडीचे कॉलेज वाटतात तुमच्या जिल्ह्यामधील, तालुक्यामधील किंवा एरियामधील असे कॉलेजेस निवडा. ज्या कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर त्या कॉलेजबद्दलची माहिती तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन काढून घ्यायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. इथे तुम्हाला नर्सिंगविषयी येणारे नवनवीन अपडेट्स आणि नर्सिंगचा सिलेबसविषयी आणि नर्सिंगचे लेक्चर्स सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध असतात आणि नवीन व्हिडिओज इथे कायम येत राहतील. मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलला सपोर्ट असू द्या. थँक्यू फ्रेंड्स.